सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातली ही बातमी आहे। आरोपीच्या कोठडीतील मृत्यू चौकशीचा स्टेटस रिपोर्ट मुंबई उच्च न्यायालयाने मागितलेला आहे। पोलीस स्टेशनचा सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा सादर करण्याचे निर्देश दिले गेलेत। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निखिल, काय नेमके तपशील आहेत या संदर्भातले आणखी? रिद्धी, पाहायचं झालं तर सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये सलमान खान या गोळीबार करणाऱ्या तिसऱ्या आरोपीनी आहे ते पोलीस कस्टडीमध्येच या ठिकाणी आपला आत्महत्या केल्याची घटना समोर आली। त्यानंतर हा संपूर्णपणे तपास आहे तो स्टेट सीआयडी कडे देण्यात आला आणि त्यानंतर ही आत्महत्या आहे की हत्या आहे अशा प्रकारच्या अनेक ज्या प्रश्नचिन्ह करणारे प्रश्न आहेत ते उपस्थित झाले। त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियाकडून हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आली आणि त्यानंतर अशा प्रकारचे जे आदेश आहेत ते आता देण्यात आलेले आहेत। सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये मृत्यूच्या चौकशीचा स्टेटस रिपोर्ट आता कोर्टाने मागितलेला आहे आणि तसंच खंडपीठाने पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे कॉल डेटा रेकॉर्ड करण्यासाठी देखील हे जे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणात एक आता न्यायालयीन चौकशी आता सुरू आहे। पाहायचं झालं तर ही चौकशी नक्की कशा प्रकारे होते आणि या कॉल रेकॉर्ड मधून नक्की काय एक पुढे येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.